महाराज अभंगाद्वारा भगवान परब्रह्म परमात्मेचे संपूर्ण विश्वाला त्या देवत्वाची ओळख करून देतात। तुकोबाराय सांगतात, जो आनंद रूप आहे, अद्वय आहे, नित्य आणि निरामय आहे, असा असलेला परब्रह्म परमात्माचं अखंड ते योगी ध्यान करतात। तो परब्रह्म परमात्मा समान चरण आणि नासाग्र दृष्टी ठेवून अतिशय सुंदर रूप धारण करून तो परब्रह्म परमात्मा चंद्रभागेच्या तीरावरती साकार झालेला आहे। आणि त्याचा एकमेव कारण पुंडलिक रायांसाठी तो साकार झाला। त्या परब्रह्म परमात्म्याची गुणानुवाद त्याची स्तुती मी करतो असं नाही, तर श्रुतीने आणि वेदाने ज्याचं वर्णन केलं, श्रुती वेद प्रतिपाद्य असं असलेला भगवान परब्रह्म परमात्मा पुंडलिक रायांसाठी साकार झाला। तुकोबाराय सांगतात, तोच परब्रह्म परमात्मा आमच्या कुळीचे कुळदैवत आहे। ज्या परब्रह्म परमात्माला अखंड सनकाधिक महात्मे ज्या परमात्म्याचं ध्यान करतात, तोच परब्रह्म परमात्मा आमच्या कुळीचे कुळदैवत आहे। आणि त्याला पहा, पंढरपूर क्षेत्रामध्ये भीमेच्या तीरावरती तो उभा आहे। समान चरण नासाग्र दृष्टी ठेवून त्याचं अखंड सिंहालोकन करा, अशा अर्थाचा अभंग आहे। विठ्ठल ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे, नामसप्ताह, आपल्याला सर्वांना माहिती आहे। रात्रीच बाबांनी श्री महाराजांनी गणपती रायांचं सुंदर आपल्यासमोर विवेचन केलेलं आहे। मी वेगळा आता अर्थ सांगत बसत नाही। श्री महाराजांनी अभंगाद्वारा आपले आराध्य इष्ट देवता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परब्रह्म परमात्माचा देव कोण आहे, त्या देवत्वाची जाणीव संपूर्ण विश्वाला तुकोबाराय करून देतात। आज देव सर्वच करतात, देवदेव सर्वच करतात, देवाचा खऱ्या अर्थाने परिचय होणं महत्वाचं आहे। देव कोण, त्या देवत्वाचं देवत्व हे महत्वाचं आहे। ते देवत्वाची जाणीव समष्टी विश्वाला याच्यावत मानव मात्रांना श्री महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून करून दिलेले आपल्याला पाहायला मिळते। शास्त्रांनी हे देवाचे दोन स्वरूप सांगितले आहे, दोन रूप आहे शास्त्रामध्ये, संतांनी ते सांगितले। पहिलं रूप आहे देवाचं स्वरूप लक्षण, आणि दुसरं लक्षण तटस्थ लक्षण। या दोन लक्षणांच्या माध्यमातून तुकोबारायने हा अभंग आपल्याला आपल्या समोर मांडलेला पाहायला मिळतो। स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण शब्द थोडे जड वाटतील, पण आपल्या परिभाषेमध्ये कळेल अशा पद्धतीने आपल्याला मी सांगेन। स्वरूप लक्षण त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही, ते स्वरूप लक्षण आहे। आणि तटस्थ लक्षण ते आहे ज्याच्यामध्ये बदल होतो, स्थित्यंतर होतो, ते तटस्थ लक्षण आहे। पूजनीय गुरुवरी आमचे मारुती बाबा बारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवत असताना ते दोन दृष्टांत देऊन हा सिद्धांत प्रतिपादन करत असायचे। पूजनीय गुरुवरी आमचे सांगायचे, स्वरूप लक्षणाचा दृष्टांत देत असताना श्री महाराज सांगायचे, एखाद्या गावामध्ये नवीन माणूस आला आणि त्याने विचारलं, का हो अमुक अमुक पाटलांचा वाडा कोणता? नवीन माणसाला माहिती नाही पाटलांचा वाडा तो कोणता। काही सज्जन सद्ग्रहस्थ बोट्यावरती बसलेले, त्या सज्जन सद्ग्रहस्थाने सांगितलं, तो समोर दिसतो ना 2 मजली वाडा, ते 2 मजली इमारत दिसते ना, ती आमच्या गावातल्या पाटलांची इमारत आहे। 2 मजली याच्यामध्ये बदल होत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। आल्याला नवीन पाहुणा त्या इमारतीपर्यंत जातो, 2 मजली इमारत पाहिली आणि 2 मजली इमारत पाहिल्याच्या नंतर पाटलांचं त्याला भेट होते। 2 मजली हा त्या वाड्याचं हे स्वरूप लक्षण आहे, बदल नाही त्याच्यामध्ये। दुसरा सद्ग्रहस्थ येतो, का हो गावातील सरपंचाचं घर, त्यावेळेस ते सज्जन ग्रहस्थ सांगतात, तो समोर एक सारखे दिसतात ना बंगले, तर एका बंगल्यावरती जो कावळा बसलाय, तो कावळा बसलेला बंगला आहे ना, तो आमच्या गावच्या सरपंचाचा बंगला आहे। हा सद्ग्रहस्थ चालत चालत त्या बंगल्यापर्यंत गेला, तोपर्यंत तो कावळा उडून गेला। आता कावळा उडून गेल्याच्या नंतर एक सारखे बंगले, आणि ते भावकीचे बंगले होते। भावकीचे बंगले एक सारखेच असतात ना, आणि असावेत ते, त्याशिवाय भावकीपणा कसा सिद्ध होईल? एक सारखे बंगले, तोपर्यंत तो कावळा उडून गेला। बाकीच्या बंगल्यापासून जो कावळा बसलेला बंगला आहे ना, त्या कावळ्याने त्यांची व्यावृत्ती केली, वेगळा करून दाखवला, पण हा सज्जन तिथपर्यंत जाईपर्यंत तो कावळा उडून गेला। हे उडून जाणं म्हणजे हे तटस्थ लक्षण आहे, कधी आहे तर कधी नाही। तसं तो परब्रह्म परमात्मा
कसा आहे हे स्वरूप लक्षण हे तुकोबराय सांगतात. आणि त्या परब्रह्म परमात्माचं तटस्थ लक्षण, दोन्ही लक्षणाचं विभजन श्री महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेलं आहे. विठ्ठल तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी. तो परब्रह्म परमात्मा विटेवरती विराजमान झाला हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. तो प्रत्येक अवतारामध्ये विटेवरती विराजमान नाही. राम अवतारामध्ये कधी हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. कृष्ण अवतारामध्ये देवडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा. वेगवेगळ्या अवतारामध्ये त्याने वेगवेगळे स्वरूप धारण केलेलं पाहायला मिळतात. हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. बदलतो तो अवतार बदलला, कार्यव्यवस्था बदलते, वर्णव्यवस्था बदलते, त्याचे शस्त्र सामुग्री बदलते. हे त्या परमात्माचं तटस्थ लक्षण आहे. पण त्या परब्रह्म परमात्माचं कधीच न बदलणारे जे स्वरूप लक्षण आहे, ते स्वरूप लक्षण श्री महाराज या अभंगाच्या प्रथम चरणाद्वारे विचार नाही का कीर्तन करून देण्याचा. आम्हाला आनंद वाटतो. जे आमच्याकडे नाही ना ईश्वराने तुम्हाला दिले, त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो. खूप गोड आहे. म्हणून आपले लक्षात ठेवा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. इथे माणसं विसरतात, दुःख विसरतात, विकल्प विसरतात, चिंता विसरतात. ते एकमेव अध्यात्मामध्ये आहे. अन्य ठिकाणी तुम्हाला चिंतन नाही तर चिंता सतावते. विठ्ठल अभंग
अभंगाच्या प्रथम चरणाद्वारा श्री महाराजांनी त्या परब्रह्म परमात्म्याच्या त्या ईश्वराचं स्वरूप लक्षण प्रतिपादन केलेलं आहे. कारण प्रत्येक गोष्टीची लक्षणं महत्त्वाची आहे. डॉक्टर लोकांकडे तुम्ही गेला, डॉक्टर तुम्हाला ताबडतोब इंजेक्शन देत नाही, सलाईन लावत नाही. अगोदर तुम्हाला रोग काय याची लक्षणं पाहतात आणि त्या लक्षणेवरून तो रोग सिद्ध केला जातो. डोळे तुमचे पाहतात, पिवळे दिसले, नख पाहतात, पिवळे दिसले, त्या ग्रस्त होऊ नका. ज्याला कावीळ झाला त्याला जग पिवळं दिसतं आणि या पिळवेवरून, या लक्षणावरून डॉक्टर सिद्ध करतात याला कावीळ झालेला हा कावीळचा पेशंट आहे. शास्त्र हे तेच आहे. शास्त्रकार सांगतात आपितू लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. कुठल्याही वस्तूची सिद्धता करायची असेल त्याच्या अगोदर लक्षणं महत्वाची आहे. तो देव आहे. आज आपण देव कोणाला मानतो तो भाग वेगळा. आणि दुर्दैव आज आपला असं आहे, वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचे एक दुर्दैव आहे, मला सांगावंसं वाटतं. आज 100 कोटी लोकसंख्यांमधून 50 कोटी लोक आज देवच मानत नाहीत. हे दुर्दैव आज आपल्या लोकांचं आहे. 100 कोटी लोकसंख्यांमधून वरले 40 कोटी सोडून द्या. 100 कोटी लोकसंख्यांमधून आज 40 कोटी लोक, 50 कोटी लोक देवच मानत नाहीत. जे राहिले उर्वरित 50 कोटी, या 50 कोटी लोकांची सुद्धा देवत्वाची संकल्पना भिन्न भिन्न आहे, वेगळी वेगळी आहे. कोणी खंडोबाला मानतो, कोणी बिरोबाला मानतो, कोणी भगवान रामाला, कोणी भगवान श्रीकृष्णाला. काहीला हेही जमत नाही, काही जालन्याच्या बाबाकडे जातात. कोणता बाबा तू? काही गरज, काही संबंध, कार्यकारण संबंध. मी तुम्हाला द्वेष पसरवत नाही, अन्वय अर्थ वेगळा लावू नका माझ्या शब्दाचा. मला द्वेष, मला तुम्हाला निष्ठा सांगायची. 100 कोटी आज आमचे भारतीय वैदिक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेले लोक, त्यांना धर्मही मान्य नाही, देवही मान्य नाही आणि काहींना देश सुद्धा मान्य नाही. नाही मान्य यांना. मी बोलतो थोडासा. आज इस्लाम धर्माकडे पहा, मुस्लिमांकडे पहा. एकही मुस्लिम तुमच्या ग्रामीण भागातला असू द्या, अशिक्षित असू द्या, उच्च विद्या विभूषित असू द्या, किंबहुना दररोज तुमच्या खांद्यावरती हात ठेवून चालणारा मुस्लिम असू द्या, पण एकही मुस्लिम तुमच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांच्या अल्लाच्या अस्तित्वावरती कधी संशय घेत नाही. या जगामध्ये अल्लाह नाहीये असा एकही मुसलमान कधी म्हणलेला ऐकलं तुम्ही? एकही मुसलमान कधी या जगामध्ये अल्लाह नाही, अल्लाचं अस्तित्व नाकारत नाही. हे धर्मनिष्ठ आहे. पण आज जगामध्ये सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तो इस्लाम आहे. विठ्ठल आज आमचं दुर्दैव जेवढं झालं, आम्ही राजकारणामध्ये घुसलो, आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये चाललो. आम्हाला राजकारणी मान्य नाहीत, पण आमच्या देवाला जे मानतात ते आम्हाला मान्य आहे. मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू दे, आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, हे लक्षात ठेवा. पाहिलं, आमचा पांडुरंग काय करतो, काय खातो याच्याशी आम्हाला काही संबंध नाही, पण आमच्या देवाला जे मानतात ना, आम्हाला त्यांचं मान्यत्व आहे. आज आपण चाललोत कुठे? एक 5 वर्षाच्या सत्तेसाठी आम्ही आमच्या अस्तित्वावरती गदा आणतो. आम्हाला कळणार नाही भविष्यकाळ आमचा कसा असेल तो. छत्रपती शिवाजी महाराजांना परक्यांपेक्षा आप्त सोक्यांमध्ये सर्वात जास्त लढाया कराव्या लागल्या. आप्तेष्ट नातेवाईकांच्या विरोधामध्ये महाराजांना लढावं लागलं. जावळीचे मोरे असतील, खंडूचे खोपरे असतील, सिरके असतील, महाराजांच्या विरोधामध्ये गेले फक्त आमच्या स्वार्थापोटी. आणि आजही ते आम्ही करत असू ना, भविष्य आमचा अंधारात आहे. विठ्ठल मला मानायचा का न मानायचा हा तुमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुमचा तो वैयक्तिक आणि स्वतंत्र विषय आहे. तुमचा देव मानायचा का नाही मानायचं. तुम्ही नाही मानला त्याचं अस्तित्व नष्ट होणार नाही, आणि मानला तर तुमच्या मान्यतेवरती तो मोठा होईल असं नाही. सूर्यावरती थुंकणारे पुष्कळ आहेत. घुबडाला सूर्य दिसत नाही. सूर्योदय झाल्याच्या नंतर घुबडाचे डोळे फुटतात असं ज्ञानोबारायांनी वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं. आता बब्या सांगून वेळ मला घ्यायचा नाही. घुबड सूर्य मानत नाही याचा अर्थ असा सूर्याचं अस्तित्व संपलंय असं होत नाही. ते होत नाही.
त्याचं अस्तित्व अबाधित आहे. तर देव कोणता मानायचा तुम्ही ठरवा, कोणता देव मानायचा तुम्ही ठरवायचा. त्या देवाचा अस्तित्वाला जाणीव तुकोवर आपल्याला करून देतात. आम्ही जो देव मानला, परंपरेने आमच्या कुळामध्ये आमच्या कुटुंबामध्ये ज्या देवाचा भक्ती चालत आली आहे, तो देव आहे कसा? आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. आम्ही ज्या परमात्म्याची भक्ती करतो ना, तो आनंद स्वरूप आहे, तो परमात्मा आनंददायक आहे. म्हणून आम्हाला तो वाटतो, हवासा वाटतो. देव आम्हाला का, आज तुम्ही मला सांगा, इथे सर्व सोडून आलात, झोपीची वेळ सोडून आलात, इथे आनंद वाटतो म्हणूनच ना. भौतिक परिस्थिती माणसांची संपन्न झाली आहे, विज्ञानाची क्रांती झाली आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला. पण या मोबाईलला सुद्धा बाजूला ठेवून आज आम्ही अध्यात्माचे धडे गिरवण्यासाठी आज आम्ही मठ मंदिरामध्ये जातो. याचा अर्थ असा, आम्हाला त्या देवापासून आनंद नक्कीच प्राप्त होत असावा. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून तर हा जीव त्या परब्रह्म परमात्माचा अंश आहे. म्हणून आम्हाला देव आपलासा करावासा वाटतो, देव आम्हाला भक्ती करावी वाटते त्या देवाची. तो आनंद स्वरूप आहे. त्याच्या आनंदाला हे पाराबारा नाही. तो परब्रह्म परमात्मा आनंद स्वरूप आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो आनंद स्वरूप आहे. दुसरं विशेषण तुकोबाराय वापरतात, आनंद नित्य. तो परब्रह्म परमात्मा नित्य आहे, आपण नित्य नाही. काही शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये काही दोष आले. एक प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अनन्य अभाव आणि अत्यंत अभाव. आता जरा तुम्हाला हे ऐकल्यानंतर तुम्हाला अभाव वाटेल, पण कीर्तन असंच असतं. कीर्तन यालाच म्हणतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या ज्या श्रीगुरूंनी आम्हाला शिकवलं ना, एक सांगू का ना, पूजनीय गुरुवर्य रामचंद्र बाबा निकम महाराज, पूजनीय बाबा म्हणायचे. बाबांचं एक वाक्य होतं संस्थेमध्ये शिकवत असताना. बाबा म्हणायचे, पोरांनो, आता आपण पोरेच होतो त्यांच्या दृष्टीने आमच्या गुरूंच्या समोर, पोरांनो, लोकाला जे आवडतं ते सांगू नका, लोकांना जे आवडतं ते सांगू नका, संतांना जे अभिप्रेत आहे ते लोकांना सांगा. थोडं जड वाटेल, पण तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल, आपण नित्य नाही, तो परमात्मा नित्य आहे. आनंद अद्वय नित्य आहे. महिला पहिला एक दुसरा शब्द राहिला अद्वय. अ म्हणजे नाही, द्वय म्हणजे द्वैत. त्या परमात्मा व्यतिरिक्त दुसऱ्या जगामध्ये काही नाही, तो एकमेव आहे. मग वेगळे का दिसतात एवढे? राम वेगळा, कृष्ण वेगळा, गणपती बाप्पा वेगळे, आता पुन्हा नवरात्रामध्ये येणारे आदिशक्ती भगवती ती वेगळी आहे. पण लक्षात ठेवा, त्यात परमात्म्याने हे विविध अनंत अवतार घेतले आणि अनंत अवतारामध्ये त्या परमात्म्याने वेगवेगळी कार्य केली. देवही तोच आहे आणि देवीही तूच आहे, एकच आहे. कुळीशी हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुकोबाराय सांगतात, आमच्या कुळाची कुलदेवता दशांगुल परिमेत विटेवरती भक्तांना अनुग्रह देण्यासाठी तो परब्रह्म परमात्मा चंद्रभागेच्या तीरावरती उभा आहे. ती देवीच आहे, तीही देवी आहे. रूप वेगळे असतील, पण त्या परमात्माला विविध रूप त्या परमात्म्याने धारण केलेले आहेत. एकमेवात द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, असं वेदामध्ये म्हटलेलं आहे. किंवा एकोहम बहुश्याम, एकटा असलेला तो परमात्मा एकट्याला करमत नाही. आणि एकट्याला न करमल्यामुळे त्याने हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली. तुम्ही कुटुंबामध्ये जर एकटे राहिला, तुमचं एक वाक्य असतं, तुम्हा गृहस्थी लोकांचं एक वाक्य असतं. आम्ही जर तुमच्याकडे आलो ना, बाबा ती आज इथे नाही, ती गावी गेली, ती आज इथे नाही, ती गावी गेली. आणि संध्याकाळी मग तू असं चौकामध्ये आला तर त्याचं एक वाक्य असतं, आज घर कोण म्हटलं खायला उठलं? मी नाही म्हटलं, ही चोपदार कोणतरी म्हटली. जर तुमची अर्धांगिनी जर कुटुंबामध्ये घरामध्ये नसेल तर घर खायला उठतं. 2 दिवस ती जर माहेरी गेली, करमत नाही ना तुम्हाला? त्या परमात्म्याला सुद्धा एकट्याला करमत नव्हतं. मग त्याने काय केलं? त्याने हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली. निळोबारांची सुंदर गवळण आहे. विठ्ठल, एकलने कंठेची म्हणून या येणे, निर्माण केले 14ही भुवने. त्या परमात्माला एकट्याला करमत नाही. एकाकी न रमते
निर्माण केले 14ही भुवने. 14 भुवन, आतळ बितळ सुतळ तलातल रसातल महातळ पाताळ, खाली वरती भूलोक भूरलोक स्वर्गलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक. 7 आणि 7 14 लोक. आता जे विज्ञानाने वेगवेगळे शोध लावलेत ना, हे पहिलं त्या परमात्म्याने निर्माण करून ठेवलेलं आहे. त्याचं अस्तित्व जाणलं पाहिजे, त्याने अगोदरच निर्माण करून ठेवलं. अद्वय, त्या ईश्वरा व्यतिरिक्त दुसऱ्या जगामध्ये दुसरं कोणी नाही, तो एक आहे. अद्वय आणि नित्य आहे. त्याला प्राग भाव नाही, त्याला जन्म नाही. जन्माच्या अगोदरचा जो अभाव असतो त्याला प्रागभाव म्हटलेला आहे. आपण जन्माला येण्याच्या अगोदर या वाडीमध्ये नव्हतो, या गावामध्ये या सिद्धेश्वर नगरामध्ये नव्हतो. जन्माला येणाऱ्याचा अगोदरचा जो अभाव आहे तो प्रागभाव. मृत्यूच्या नंतर जो अभाव आहे, मृत्यू झाल्यानंतर आपण या विश्वामध्ये जगामध्ये नसणार आहोत, तो प्रध्वांस अभाव आहे. आणि अन्यन्य अभाव आज आपण या हिवरवाडीमध्ये आहेत, या नामसप्तामध्ये आहोत. आपण चकलांब्यामध्ये नाहीये. चकलांब्यामध्ये उद्या सकाळी असो संध्याकाळच्या वेळेला आपण गेवराईला नसो. जे गेवराईला आहे ते बीडला नाहीत. याला अन्यन्य अभाव म्हणतात. एका ठिकाणी असणार तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, सर्व अंतर्यामी आहे, तो सर्वत्र आहे. याची जाणीव त्याने 2019, 20, 21ला करून दिली ना. आठवतंय ना तुम्हाला ती भयान रात्र? 19, 20ला काय होतं? महाशिवरात्र. तोंड सुद्धा दाखवण्याची हिंमत नव्हती कोणाला. मुंबई पुण्यावरून आलेल्या लोकांचं आगत स्वागत पूर्वी लोक करायचे. आमच्या घरी या बरं, पाहुणे कधी आले मुंबईहून. पण 19, 20चा मुंबईचा पाहुणा जर आला तर हा तोंड फिरवायचा. काय होतं मुंबई 19, 20ला? त्याने दाखवून दिलं, मी नित्य आहे, मी अद्वय आहे. तो परब्रह्म परमा. कोरोना म्हणजे कोण? तो ईश्वरच आहे. त्यांनी जाणीव करून दिली आपल्याला, मी आहे, माझं अस्तित्व नाकारू नका. देव मानायचा का न मानायचा हा तुमचा वैयक्तिक विषय राहिला, पण त्याचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल आहे, तो नाही असा कुठे एकही जागा नाही. विठ्ठल जळी स्थळी भरेला, रिता ठाव नाही उरला. आजुम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंबहुना तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये सर्वगती राम सर्वगती राम देहा देही हा सर्वगती राम सर्वगती राम देहा देही नाटाचा अभंग पहिलाच. श्री महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव व्यक्त करतात. देवत्वाच्या बाबतीमध्ये आलेला अनुभव
श्री महाराज सांगतात विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. मुनी मानसांमध्ये प्रत्येकांच्या मनोमनामध्ये तो परमात्मा व्यापक आहे, व्याप्त आहे. देव नटला नाना परी, तो परमात्माचं अस्तित्व आहे. मला हे सांग, तो अद्वय आहे, तो नित्य आहे. तो जपानमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. त्याला कोणी गॉड म्हणत असतील, कोणी फादर म्हणत असतील, कोणी त्याला अल्लाह म्हणत असतील. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदुस्थानामध्ये त्याला ईश्वर म्हणत असतील. नाव वेगवेगळे आहे, पण त्या परमात्माचे सत्यत्व सर्वाकडे आहे. पण कोरोनाच्या कालावधीमध्ये इराण, इराक, प्रगतशील राष्ट्र अमेरिका, जपान, फ्रान्स पासून तर आमच्या हिंदुस्थानापर्यंत एकाच वेळेला लॉकडाऊन पडला. एकाच वेळेला लॉकडाऊन पडला. म्हणून तर साईबाबा सांगतात ना, आम्हाला नाही आमचं माहीत धर्मशास्त्र माहीत नसेल, पण सर्वात सुंदर शास्त्र साईबाबांनी सांगितलं. एकच वाक्य साईबाबांनी सांगितलं. काय सांगितलं? सबका मालिक दोन. असंच म्हटले ना साईबाबा? नाही म्हटले. गजानन महाराजांनी कधी कीर्तन प्रवचन नाही केलं. साईबाबांनी कीर्तन प्रवचन नाही केलं. पण समाजाच्या सुखदुःखाला हात घातला आणि संपूर्ण समाज आपलाच केला. या महापुरुष सर्व समाज आपला केला. आणि त्या भोळ्या बाबड्या समाजाला सुद्धा या महापुरुषांनी यांच्या भाषेमध्ये सांगितलं. संत आपल्या भाषेमध्ये आपलं शिकवतात. शास्त्राची भाषा संतांना माहिती आहे, पण समोर जो समाज माझ्या समोर बसलेला आहे, हा समाज शास्त्राची भाषा ऐकणारा नाही. पण शेतकऱ्यांच्या भाषामध्ये सुद्धा या समाजाला या महापुरुषांनी बदलवलं. सबका मालिक एक, सर्वांचा मालक एक. तुम्ही बौद्ध असा, ख्रिश्चन असा, मुस्लिम असा, हिंदू असा, सर्वांचा मालक एक आहे. या महापुरुषांनी आम्हाला याची जाणीव करून दिली आणि त्या जाणीवेतून पुढे चालले. आपल्या भाषेमध्ये आपल्याला या महापुरुषांनी शिकवलं. तुकोबारांचा एक अभंग खूप गोड आहे. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही त्या श्री विठ्ठलाची भक्ती करा असं म्हणताय, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा असं तुम्ही आम्हाला सांगताय, त्या पांडुरंग परमात्म्याने केलं काय, बदल काय झाला तुमच्यामध्ये? श्री तुकोबाराय सांगतात शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये शिकवतात. मला हे सांगायचं. पिकल्या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. ज्या पांडुरंग परमात्म्याचे आम्ही भजन करतो, ज्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करतो, त्या परब्रह्म परमात्म्याने आम्हाला शेंदाडासारखं होतो. आम्ही शेंदाडासारखे. पिकले या शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. शेंदड माहिती आहे ना, रानातलं बरं का. कुठलं? त्याला पारिभाषिक शब्दामध्ये शंद म्हणतात. शेंद तुकोबर आहे, पण आपल्या भाषेमध्ये आपण त्याला शेंदड म्हणतो. काय परिणाम केला या त्या पांडुरंगाने? शेंदड पहिलं हिरवं असतं, हिरवं असतं. स्पर्शाला टणकदार असतं. त्याला जर स्पर्श केला तुम्ही तर अतिशय टणकदार असतं. चवीला अतिशय कडवट असतं, अतिशय कडवट. पण आता लक्षात ठेवा, एकदा का शेण पिकलं ना, एकदा का शेंदड पिकलं, एकदा का शेण पिकलं ना, त्याचा कलर बदलतो. हिरवं शेण लाल बुंद दिसतं, लाल बुंद असतं. पिकलेल्या शेंदामध्ये दुसरा परिणाम, स्पर्शाला मऊ होतं. सहज हात लावला त्याच्यामध्ये स्पर्श आतमध्ये बोट जातो. पिकलेल्या शेंदाचा तिसरा परिणाम, 1 किलोमीटर पासून तुम्ही चाला पण तुमच्या नाकाला सुवासिक सुगंध येतो. इथे काय पिकलं? काय पिकलं? काय पिकलं? आणि दुसरा चौथा परिणाम त्या शेंदाचा, पिकलेल्या शेंदाडाचा परिणाम आहे का, ते आपल्या जे वेल आहे, ज्या वेलीने त्याला मोठं केलंय, त्याचं अस्तित्व जगासमोर आणलं ज्या वेलीना, त्या वेलीपासून ते आपोआप असं अलग झालेलं असतं, विलग झालेलं असतं. ही पिकलेल्या शेंदाडाचं आहे. मला असं वाटतं ही पिकलेले शेंद आहेत. आज ही बसलेत ना, ही आम्ही आहेत नाही, आम्ही पिकलेले शेंदड आहोत. तुमच्यामध्ये सुद्धा कितीतरी शेंदडं पूर्वी तशीच असतील ना. म्हणजे मला असं हे म्हणायचं होतं, तुम्ही अन्वय अर्थ लगेच लावून घेतात मनाला. इतकं खटकन घेत जाऊ नका मनाला कधी. पण मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या सहवासामध्ये तुमची सुद्धा सेंद पिकलेले आहे.
पूजनीय गुरुदेव भीमसेन बाबा असतील, इकडे नगद नारायण बाबांची परंपरा असेल, इकडे सद्गुरू भगवान बाबांची परंपरा असेल, तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये तुमचे गुरु श्रीगुरु असतील, मद्य प्राशान करणारे तुम्ही असाल, शराब मा पिब, अरे दारू पिऊ नको रे बाबा, मांस मा भक्ष, मांस सेवन करू नको, हे तुमच्या हाताला धरून या महापुरुषांनी सांगितलं. म्हणून आज तुम्ही एवढे सुंदर दिसतात, एवढे गोड दिसतात ना. पिकले या सेंद कडू पण गेले, त्या पांडुरंगाची उपासना केल्याने हे घडतं आमच्या जीवनामध्ये. आणि शिकवलं कोणाच्या भाषेमध्ये? अगदी शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये या महापुरुषांनी आम्हाला शिकवलं. तुकोबाराय सांगतात तो परमात्मा नित्य आहे, आनंद स्वरूप आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय म्हणजे निर्मळ आहे, निरुपाधिक आहे. त्या परमात्म्याचं अस्तित्व कोणाच्या तरी उपाधीना यात 5 वर्षामध्ये सत्ता आल्याच्या नंतर माणसं आमदार बनतात, 5 वर्षामध्ये खासदार होतात, 5 वर्षासाठी तो मंत्रिपद त्याच्याकडे येतं, उपाधीने मोठेपणा त्याला येतो. पण असे मी माझ्या डोळ्याने एक व्यक्ती पाहिला, सत्य कथा सांगतो, व्यक्तीचा नामोल्लेख करत नाही. त्याच्या शिपाई त्याच्या समोर दिवसातून 10 वेळा नतमस्तक पाहिजे, साहेब काय पाहिजे, काय आणू. पण तो सत्यतून पाय उतार झाला. आज तो एका रूम मध्ये राहतो. जो शिपाई त्याला दिवसातून 10 वेळा नतमस्तक व्हायचा, तो शिपाई त्याच्याकडे आता डोकावून सुद्धा पाहत नव्हता. उपाधीने मोठेपणा आहे, तसा हा परमात्मा निरुपाधिक मोठा आहे, निर्विशेष मोठा आहे, निर्निमित्त मोठा आहे, किंबहुना तो अनंत मोठा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात योगी त्याचं ध्यान करतात. हे योगी आहेत ना, हे ऋषीमुनी आहेत ना, त्या परब्रह्म परमात्म्याचे ध्यान करतात. योगी त्यांना म्हणतात, युज धातूपासून योगी शब्द तयार झाला, जे देवाशी जोडल्या जातात त्यांना योगी म्हणतात. ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे, शब्द सारखे वाटतात पण ऐका, ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे. जे इंद्रियांवरती ताबा मिळवतात ते मुनी आहेत, मनावरती ताबा मिळवतात ते मुनी आहेत, आणि जे इंद्रियांवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात ते ऋषी आहेत. आपण शेतकरी आहोत, गाडी बैल थांबवायचे झाले तर बैलाला जुंपल्याला कासरा वडायचा का गाडी थांबवायचा असताना चाक धरून वडायचे मागे? काय केलं पाहिजे आपण? गाडी बैल आपल्याला थांबवायचे, खाली उतरायचं, बायकोला एका चाकाला पाठवायचं, आपण एका चाकाकडे यायचं आणि गाडी थांबवायची. असं होतं का? नाही होत. एक लक्षात ठेवा, ज्या बैलांच्या नाकामध्ये व्यसन ओढलेले आहे आणि त्याला जो कासरा लावलाय तो कासरा धरून मागे वडा, गाडी आपोआप थांबते. परमार्थामध्ये मनावरती विजय संपादन करा, तरच परमार्थामध्ये विजय आहे. आपलं लक्षात ठेवा, परमार्थ हा कानासाठी नाही, परमार्थ हा शरीरासाठी नाही, परमार्थ हा मनासाठी आहे. या महापुरुषाने समग्र तत्वज्ञान वाङ्मय हे मनासाठी निर्माण करून ठेवलं. मन चंचल वडळ असणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी हा परमार्थाची निर्मिती झालेली आहे, मनोरंजनासाठी हा परमार्थाची निर्मितीच नाही. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या परब्रह्म परमात्मा आनंद अद्वय नित्य निरामय आहे, योगी ज्याचा अखंड ध्यान करतात तो परब्रह्म परमात्माला तुम्ही पहा. अभंगाच्या द्वितीय
आम्ही ज्या ईश्वराचं चिंतन करतो, ज्या परमात्म्याला आम्ही आळवतो, ज्या परमात्म्याची उपासना आराधना भक्ती आम्ही करतो आहे कुठे? ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप. भीमेच्या तीरावरती त्या श्री विठ्ठलाचं अतिशय सुंदर साजर रूप सौंदर्य पूर्ण असणारा तो परमात्माला तिथे जा आणि त्याला पहा. पुणे जिल्ह्यामध्ये पर्वत रांगांमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव भीमाशंकर. आणि ज्या भीमाशंकरापासून ज्या गंगेचा उगम होतो म्हणून तिला भीमा नदी म्हटलेलं आहे. आपण सर्व पंढरपूरला गेलाय ना, सर्वजण पंढरपूरला गेला असं मी गृहीत धरतो. फक्त तुम्ही पुंडलिक रायांपाशी आल्याच्या नंतर पुंडलिक रायांच्या मागे इथपर्यंत तिला भीमाच म्हटलेला आहे. पुंडलिक रायांजवळ आले तर चंद्र कोराप्रमाणे बनले. अशी चंद्रेचा कोर असतो ना, चंद्राच्या कोराप्रमाणे ती बनली म्हणून तिथं चंद्रभागा म्हणतात. आणि दुसरं कारण चंद्राचा शापित असणाऱ्या चंद्राचा दोष तिला धुवून काढला म्हणून तिला चंद्रभागा नाव पडलं. भीमाशंकर पुणे जिल्ह्यापासून तिथपासून उगम झाल्याच्या नंतर पुण्यापासून सोलापूरला येते आणि सोलापूरपासून ती पंढरपूरला येते. त्या भीमेच्या तीरावरती जे पंढरपूर क्षेत्र आहे त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये सुंदर साजिराना अतिशय सुंदर परमात्मा सुंदर आहे. बरं अतिशय सुंदर आहे तो. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुडे माळकंठी वैजयंती. तो परमात्मा अप्रतिम सौंदर्य संपन्न आहे. तो काळा आहे. काळा या शब्दाचा कृष्ण या शब्दाचा 3 अर्थ आहेत. काळा म्हणजे कळण्यास कठीण. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा आपल्या भक्तांना. आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कळण्यास कठीण. कोणालाच तो कळला नाही. ज्यांच्या पोटी जन्माला आला त्या मायबापांना तो कृष्ण हा देव आहे नाही कळला. तो काळा आहे. तुकोबाराय सांगतात पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. ते हे समचरण ते हे प्रतिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान याला शास्त्रामध्ये ते म्हणजे निर्गुण निराकार हे म्हणजे सगुण साकार झालेलं आहे. ते हे अहो मी यांना कुठेतरी पाहिलं तेच हे आज हिवरवाडीमध्ये आले ना तेच हे. यांना मी बालम टाकळीमध्ये पाहिलं, ज्यांना मी चकलांब्यामध्ये पाहिलं, कुठेतरी पाहिलेलं वाटतंय तेच हे. ते हे याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. मागे कधीतरी तुम्ही त्याला पाहिलं आणि नंतर आता पुन्हा तुमच्या दृष्टीसमोर जो येतो त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. तुकोबाराय सांगतात ज्या निर्गुण निराकार स्वरूप स्थितीमध्ये त्या परमात्म्याला आम्ही पाहिलं तोच परमात्मा आधी जे सगुण साकार झाला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. हे हरी ज्या ठिकाणी समान चरण आणि नासाग्र दृष्टी ठेवून तो परमात्मा उभा आहे ना त्या ठिकाणी माझी दृष्टी अखंड अविरत राहू दे. अतिशय सुंदर तो देव आहे आणि सौंदर्य देवाला आवडतं. त्या परमात्म्याने जन्माला घातलेला एखादा मुलगा असेल छोटा का मुलगी असेल खूप गोड असतात, कुंडच असतात, किती सुंदर असतात. तो परमात्मा किती सुंदर असेल. पण आज आपण सौंदर्याचा बाजार मांडला तो भाग वेगळा. त्या सौंदर्याचा बाजार आज आपण मांडला की शोकांतिका पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये सौंदर्य आहे, वारकरी संप्रदाय शृंगार आहे. पण तुकोबारायने सुद्धा त्या शृंगारतेला सात्विक शब्द वापरला. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे कुंच्या दोजे करोड टके शृंगार निके करुणी. वारकरी संप्रदायामध्ये शृंगार आहे नाही असं नाही, नटायचं वारकरी संप्रदायामध्ये. पण निका म्हणजे सात्विक शृंगार करायचा, सात्विक शृंगार. शोकांतिका थोडीशी क्षमा मागेल मी. माझ्या माता भगिनी माझ्यासमोर आहे, मग थोडंसं असं वाटतंय आज म्हणून बोलतो मी. ती शृंगारिकता कुठून आली काही कल्पना नाही. पण त्या शृंगारिकतेला आम्ही कुठली जोड देतो याचीही आम्हाला जाणीव आज शिल्लक राहिलेली नाही राहिली. शेतीमध्ये जर गेलात तर आम्हाला कधी वाटतं खाली पाहून चालावं, नको पुढे पाहायला. आमची आई 9 वारी साडीमध्ये होती ना. आम्ही मम्मी नाही म्हटलं कधी. थोडे आम्ही उच्च शिक्षित झालो, थोडं आम्ही कळायला लागलो, सुशिक्षित झालो, आई म्हणायला लागलो आम्ही. इथपर्यंत ठीक आहे. पण आईशी आमची मम्मी झाली इथपर्यंत ठीक होतं. पण त्या मम्मीचा मॉम कधी झाला आम्हालाही कळलं ना. तुम्हाला मॉम कळतो का?
तेच झालं माझं मुंबईमध्ये. सद्गुरू भाऊ बाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने गेलो मी बालमटाकला. मागच्या एक वेळेला सांगितलं ते सरपंच सांगितलं मी मागच्या वेळेला सांगितलं, आठवते मला चांगलं. ज्या कुटुंबामध्ये मी गेलो, गुंडश लहान मुलगी, आता पूर्ण इतिहास नाही सांगत मला वेळ थोडीशी. माझे भाग्यशाली आहे मी, मला पदोन्नती झाली माझी, महाराजांनी पदोन्नती केली माझी थोडीशी. ज्या कुटुंबाकडे मी थांबलो त्या कुटुंबामध्ये ती किचनमध्ये ती माता भगिनी आणि खालून मुलगी पळत आली. गोल गुंडस मुलगी, खूप सुंदर मुलगी ती, गोबरे गोबरे गाल. मुंबईमध्ये लहान लेकरं गोड असतं, आपली लेकरं गोड आहेत लक्षात ठेवा. आपण त्यांना तसं ठेवत नाही. आपली आई काय सुंदर नाही का असं वाटते का तुम्हाला? टीव्हीतल्या बाया तुम्हाला सुंदर वाटतात, आपली आई सुद्धा सुंदर आहे लक्षात ठेवा. पण ती जेव्हा तिचं सौंदर्य प्रगट करेल ना, ती शृंगार करेल, तेव्हा आपलं उपवाशी मारावं लागेल हेच लक्षात ठेवा. ती सुंदर आहे, तिच्याकडे सौंदर्य आहे, पण तेव्हा नटेल ना तेव्हा आपल्याला उपवाशी मारावं लागेल. पण ती आपल्यासाठी नाही नटत कधी, हिची जाणीव आपल्याला नाही. ती गुंडच मुलगी पळत आली, लहान होती 2-3 वर्षाची. तिचे केस कापलेले होते बापकट ना, पूर्ण काय म्हणतात त्या केसाला, कोणता कट? बापकटच ना. तसा तो बाप तेव्हाच कट झालेला असतो आयुष्यामधून. मला असं वाटतं बापाला कट होऊ देऊ नका. बाप खूप मोठा आधारस्तंभ आहे आपल्या आयुष्यामध्ये. मोठ्याने वरडत आली, खालून त्या पायऱ्या चढत आली. दुसऱ्या मजल्यावरती मी बसलेलो आणि सोफा सेट होता, त्या सोफा सेटवरती बसलेलो. मालक उद्योगपती होते, ते बाहेर गेलेले, मॅडम आतमध्ये होत्या आणि मी एकटा त्याच्यामध्ये बसलेलो. फक्त माझ्या सोबतीला एक कुत्रं ठेवलं होतं त्यांनी, बारीक कुत्रं होतं ते माझ्या सोबतीला. आणि तेवढ्यात ती मुलगी खालून पळत आली आणि मोठ्याने ओरडली, मॉम 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 मॉम. मी घाबरलो म्हणून 1993चा बॉम्ब चालला काय पुन्हा. मोठ्याने ओरडत आली आणि त्यावेळेला मला कळलं मुंबईची सत्यवर्ग ही विनोदाचा भाग असेल, पण आईला मॉम म्हणतात हा इंग्रजी शब्द मला तेव्हा कळला मुंबईला गेल्याच्या. तोपर्यंत मला फक्त बाईच माहीत होती. काय आपली कोण? आपली बाई. तुम्ही बाईच म्हणत असाल, साधीच भोळी आपली बाई, इथपर्यंत ठीक होतं. पण आता मम्मीचा मॉम जेव्हा झाला ना, त्यावेळेला आमची शृंगारिकता आली, आमचे अस्तित्व वैदिक सनातन हिंदू संस्कार आणि संस्कृतीचा बट्ट्याबोळ झाला, हे नक्कीच मान्य करावं लागेल. विठ्ठल तो परमात्मा सुंदर आहे, साजरे अति अप्रतिम सौंदर्य आहे, अति अप्रतिम सौंदर्य त्या परमात्म्याकडे. श्री तुकोबाराय सांगतात, जो आनंद अद्वय नित्य निरामय योगी ज्याचं ध्यान करतात, तोच परब्रह्म परमात्मा विविध रूपाने नटलेला, या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये तो परमात्मा नटलेला आहे. पण तो नटलेला परब्रह्म परमात्मा हे मी त्याचं वर्णन करतो असं नाही, तर वेदाने आणि श्रुतीने ज्याचं प्रतिपादन केलं, वेदाने